जगाच्या अर्थकारणामध्ये मागच्या 24 तासामध्ये कुठे काही घडलंय, कुठे काही बिघडलंय किंवा काही कुठे घडण्याच्या बेतामध्ये आहे? नक्कीच काही चांगल्या आणि काही चांगल्याच बातम्या मागच्या 24 तासामध्ये झालेल्या आहेत. जाणून घेऊया आजच्या भागामध्ये. नमस्कार, मी प्रद्युम्न सेवेकरी. आपण बघता आहात BPS इन्व्हेस्टमेंट्स ऑनलाईन. युद्ध अमेरिका, इराण, इस्रायल हे चालूच आहे. कधी हो कधी नाही. आत्ता युद्ध समाप्ती झाली आणि आत्ता अचानक कुठून तरी बॉम्ब हल्ला झालेला आहे, कुठून तरी मिसाईल आलेलं आहे, पडलेलं आहे. चालूच आहे, होतच राहील. मग घडले काय मंडळींनो? तर चांगल्या काही बातम्यांमध्ये ज्या काही 1, 2, 3 आहेत, तर त्याच्यातली पहिली, भले ती आपल्यासाठी म्हणजे आपल्या भारतासाठी कदाचित ती उपयुक्त नसेल, नवीन असेल, पण अतिशय चांगली अशी की साऊथ कोरियामधली एक सर्वात मोठी किंवा अतिबलाढ्य अशी सॅमसंगला टक्कर देणारी जी कंपनी आहे सेमीकंडक्टर क्षेत्रामध्ये, तिचं नाव आहे SK हिन्स. SK हिन्स, HYNIX. SK, आता ही SK ग्रुपची कंपनी आहे. या कंपनीने $1 ट्रिलियन मार्केट कॅप ओलांडलेला आहे. $1 ट्रिलियन. आणि $1 ट्रिलियन मार्केट कॅप ओलांडलेल्या किती कंपन्या आहेत त्याची यादी मी तुम्हाला सांगतोच आहे. त्याच्यानंतर युद्धाचं जे काय प्लस मायनस चालू आहे त्याच्यामुळे ऑइल आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये $100 खालती, म्हणजे $100 प्रति बॅरलच्या खालती आलेला आहे. त्याच्यानंतर अमेरिकेचा जो 10 इयर म्हणजे जे भारताचं मागच्या वेळेला जे आपलं बोलणं झालेलं होतं की गुंतवणुकीमध्ये 2 प्रकार असतात किंवा 2 फॉर्म्स ऑफ इन्व्हेस्टमेंट्स असतात. एक डेट इन्व्हेस्टमेंट आणि एक इक्विटी इन्व्हेस्टमेंट. डेट म्हणजे सरकारी कर्जरोखे आणि त्याच्यामध्ये काही खाजगी कंपन्यासुद्धा समाविष्ट असतात. तर हे डेट इन्व्हेस्टमेंट जे आहे तर त्याचा एक मानदंड आहे, म्हणजे बेंचमार्क आपण म्हणूया. तर तो बेंचमार्क असतो 10 वर्षाचा. त्याला म्हणतात 10 इयर G-SEC. काय म्हणतात? त्याला म्हणतात 10 इयर G-SEC. G म्हणजे गव्हर्नमेंट, सेक म्हणजे सिक्युरिटी. 10 इयर G-SEC. तर आता या 10 इयरच्या याच्यामध्ये अमेरिकेचा जो 10 इयर आहे तर त्यांनी आपली पातळी ओलांडलेली आहे. त्यांनी आपली पातळी कितीची ओलांडलेली आहे? तर ती आता 5% वरती ओलांडून पुढे निघून गेलेली आहे. याचा अर्थ तिथे काय दर्शवतं? तर तिथं महागाई दर्शवते. म्हणजे काय? तर तिथे इन्फ्लेशन, युद्धामुळे, तेलाच्या भाववाढीमुळे ओव्हरऑलच इन्फ्लेशन हे वरती चाललेलं आहे. चांगलं नक्कीच नाही. युद्ध समाप्ती होणं गरजेचंच आहे सगळ्यांसाठी. पण बघूया पुढे काय होतंय. आता मागच्या 3-4 महिन्यापासून सुरू असलेलं जरी युद्ध होतं तरीसुद्धा काही चांगली बातमी आपल्या शेजारच्या चीन देशामध्ये आहे. त्यांच्या याच्यामध्ये इंडस्ट्रीयल प्रोडक्शन 24.25% किंवा टू बी प्रिसाईज 24.7% वाढलेलं आहे. आणि हे मागच्या 2 वर्षामध्ये सर्वात जास्त आणि मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं आहे. ओके, मग आता मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स त्यांचा वाढतो आहे. मग काही ठिकाणी महागाई वाढती आहे. तर अशा याच्यामध्ये चांगली बातमी, आणि ती आपल्यासाठी काय आहे? तर एक चांगली बातमी, काल मॉर्गन स्टॅनली ही अतिबलाढ्य गुंतवणूक कंपनी अमेरिकेमधली आहे. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, आणि हे सगळ्या आपल्या रिटेल मंडळींसाठी अतिशय चांगली बातमी चांगली आहे आणि त्याचा वापरसुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने करून घेता येईल. ओके, बातमी काय सांगते त्याच्याकडे बघूया. तर आपल्या सगळ्या भारतीय लोकांकडे, म्हणजे सगळ्या तमाम रिटेल भारतीय लोकांकडे जे सोनं आहे ॲज ऑफ May 26, तर त्याचं व्हॅल्युएशन जर का केलं तर त्याचं व्हॅल्युएशन होतं अराउंड $5.2 ट्रिलियन. $5.2 ट्रिलियन म्हणजे जवळपास 434 लाख कोटी रुपये. 434 लाख कोटी रुपये. आणि मंडळींनो, भारतावरती, सार्वभौम भारतावरती जे कर्ज आहे ॲज ऑफ May 27 ॲज पर RBI आणि इंडिया बजेट त्याच्या स्टॅटिस्टिक्सच्या रिपोर्टनुसार तर ते आहे 218.64 लाख कोटी. म्हणजे हे 218.64 लाख कोटी इज एस्टिमेटेड टू बी द इंडियन डेट ऑर द डेट ऑन इंडिया ॲज ऑफ मार्च 27. मग आत्ता या मार्च 2026 पर्यंत जे कर्ज आहे ते आहे 200.53 लाख कोटी. आणि आत्ता आपण सोन्याचं बाजार मूल्य सगळ्या तमाम भारतीय लोकांकडे जे आहे त्याचं बाजार मूल्य आपण बोललो दॅट इज 434 लाख कोटी रुपये. बाप रे बाप, आहे की नाही? मग आता मगाशी जे मी तुम्हाला बोललो होतो तर त्या याच्यामध्ये जगातल्या ज्या 10, 11, 12 मोठ्या कंपन्या आहेत ज्यांनी $1 ट्रिलियन बाजार मूल्य, मार्केट कॅप कसं होतं? तर त्या दिवशीची मार्केट म्हणजे शेअरची प्राईस इंटू बाजारामध्ये असलेले लिक्विड शेअर्स यांचं एकत्रीकरण करून त्यांची मार्केट व्हॅल्यू होते.
तर त्या मार्केट व्हॅल्यूमध्ये SK हिंग्स ही कंपनीबरोबर अजून ज्या 12 कंपन्या आहेत त्या याच्यामध्ये एनव्हिडिया आहे, अल्फाबेट आहे, ॲपल आहे, मायक्रोसॉफ्ट आहे, ॲमेझॉन आहे, कमोडिटीमधली सौदी आरामको आहे, ब्रॉडकॉम ही USA मधली कंपनी आहे, मेटा म्हणजे फेसबुकची पॅरेंट कंपनी आहे, त्याच्यानंतर सेमीकंडक्टरमधली अग्रगण्य तैवान सेमीकंडक्टर आहे, सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स आहे कोरियामधली, आणि त्याच्याचबरोबर वॉरेन बफे यांची बर्कशायर हॅथावे आहे. या सगळ्याचा आपल्याला काय महत्त्व, तर मंडळींनो, जसं सोनं हे आपल्या सगळ्या तमाम भारतीय लोकांसाठी नुसती एक गुंतवणूक नाही आहे, तर ती लिगसी इन्व्हेस्टमेंट्स आहे. म्हणजे काय, तर ती आजी पणजी खापरपणजी यांच्यापासून चालू असलेली गुंतवणूक आहे. इट मे नॉट गिव्ह यू इमिजिएट व्हॅल्यू, बट वेन इट व्हॅल्यूज इट एक्सप्लोड्स बियॉन्ड. बघा काय म्हणालो ते, गुंतवणूक करत राहा, भेटत राहू. आवडलं तर BPS इन्व्हेस्टमेंट्स शेअर करा, सबस्क्राईब करा. उद्याच्या भागामध्ये अशीच नाविन्यपूर्ण माहिती घेऊन पुन्हा भेटूया. धन्यवाद. स्टे हॅपी.